आता एक गणित दिले तर आपल्याला काय काढायचंय गणित बघा काय आपण एक वर्तुळ काढलंय वर्तुळाच्या या ठिकाणी केंद्रबिंदू हा एपी आहे या ठिकाणी काढलेले आपण जीवा काढलेली जीवा काय आहे जीवा काय आहे जीवेचं नाव काय एबी जीवेचं नाव आहे पण या ठिकाणी जीवा एबी दिलेली आहे आपल्याला त्या जीवा एबी ची लांबी बी जी आहे समजा या जीवाची लांबी किती दिली आहे जीवेची बरं का 13 सेंटीमीटर ओके जीवेची लांबी पण आपल्या या ठिकाणी 13 सेंटीमीटर दिलेली आहे आपल्याला ठीक आहे त्याच्यानंतर रेख रेख म्हणजे रेषा PQ म्हणजे ही जी काही PQ आहे ही वर्तुळाच्या केंद्रबिंदू पासून जीवेवरती टाकलेली ही जीवा आहे ना हा म्हणजे वर्तुळाच्या केंद्रबिंदू पासून जर एखादी रेषा जीवेवर टाकली असेल जीवेवर जर टाकली गेली असेल तर ती जीवा दुभांगते म्हणजे जीवेचे दोन समान तुकडे करते लक्षात आलं म्हणजे या ठिकाणी वर्तुळाच्या केंद्रबिंदू पासून इथे सरळ जर आपण असा लंब टाकला त्याला लंब म्हणायचं लंब PQ असं नाव देऊ आपण याला लंब PQ आहे हा जो काही रेख PQ आहे हा लंब याला लंब असं म्हणायचं हे चिन्ह आहे हे लंबाचं चिन्ह आहे तो कशावर टाकलाय या जीवेवर टाकलाय कशावर टाकलाय जीवेवर जीवा कोणची आहे एबी म्हणजे PQ लंब जीवा एबी यावरती टाकलेला आहे आणि या जीवेचं जे काही माप आहे ते माप दिल्या गेलेलं आहे 13 सेंटीमीटर किती माप दिले 13 सेंटीमीटर दिले हे आपल्या इथं कळलंय तर आपल्याला ओबी काढायची म्हणजे कोणची काढायची आपला ओबी कुठे गड्या क्यूबी आपला काढायचंय क्यूबी काय काढायचं आपला क्यूबी काढायचं मग आता या ठिकाणी क्यूबी काढत असताना आपण या ठिकाणी बघायचं आता सरळ सरळ दिसतंय या ठिकाणी वर्तुळ दिसतंय वर्तुळाचा केंद्रबिंदू दिसतोय या ठिकाणी एक जीवाई दिसते मग जीवाई दिसते या जीवेवरती हा लंब टाकलेला दिसतोय मग या ठिकाणी आपण सरळ सरळ समजा इथं माप दिलेलं आहे आपण समजा पुन्हा मोकळं जाकळं जर लिहायला गेलो या ठिकाणी जीवा आपण मोकळं जर लिहिलं गेलं जीवा रेख जी काही जीवा रेख जी आहे एबी हा एबी बरोबर किती माप आहे तिचं 13 सेंटीमीटर ओके बरोबर आहे आणि ही जी काही जीवा आहे ही जे हा जो लंब आहे लंब ठीक आहे लंब काय लंबाचं नाव PQ लंब कशावरती येतो एबी वरती पडलेला आहे हा PQ लंब हा एबी वरती पडलेला आहे लंब पडला अर्धा पडलाय आणि जेव्हा लंब जीवेवर पडतो हा तेव्हा काय होतंय त्या जीवेचे दोन समान व्हेरी गुड दोन समान भाग होतात बरोबर आहे त्या जीवेचे दोन समान भाग होतात म्हणजे हा लंब PQ हा जीवेवर पडला एबी वरती म्हणून याचा AQ आणि QB हे दोन काय झाले समान भाग म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय दिलं एबी बरोबर 13 सेंटीमीटर दिलंय बरोबर आहे आपण समजून घ्या एबी ला जर आपण डिवाइड केलं एबी ची जर विभागणी जर केली एबी बरोबर बघा एबी बरोबर लेंथ ऑफ एबी घेऊयात आपण लेंथ ऑफ किंवा रेख लेंथ ऑफ एबी किंवा असं घेऊ बघून घ्या लेंथ ऑफ AQ अधिक लेंथ ऑफ QB बरोबर लेंथ ऑफ AB बरोबर म्हटलंय या दोघांना मिळवल्यानंतर काय होती तयार
AB या दोघाला मिळालं म्हणजे काय तयार झाली AB बरोबर आहे. परंतु काय झालंय लेंथ ऑफ AB बरोबरच किती आहे 13 सेंटीमीटर बरोबर आहे. लेंथ ऑफ AB बरोबरच 13 सेंटीमीटर आहे. परंतु मग या सूत्रानुसार आपले सूत्र काय सांगतंय किंवा लेंथ ऑफ आता आपलं त्यांनी आपलं काय काढायला सांगितले आपला QB काढायचं QB लेंथ ऑफ QB बरोबर काय सूत्रात घेतलं आपण 1/2 लेंथ ऑफ काय घ्यायचंय AB व्हेरी गुड लेंथ ऑफ AB बरोबर आहे. मग लेंथ ऑफ QB बरोबर 1/2 गुणिला लेंथ ऑफ AB किती आहे 13 सेंटीमीटर 13 सेंटीमीटर. जर भाग दिला आपण 1/2 ने जर भाग दिला किती भाग सांगा बरं बे नंतर बे सक 12 नंतर बे पंचे 10 बरोबर आहे. बे सक 12 बे पंचे 10 म्हणजेच म्हणून मग लेंथ ऑफ QB बरोबर किती 6.5 सेंटीमीटर बरोबर आहे का 6 सेंटीमीटर. म्हणून हा एक QB ची लांबी आलेली आहे 6.5 सेंटीमीटर. जर ही जर 6.5 असेल तर मग AB AQ पण सुद्धा किती असेल बरोबर आहे. काय अडचण नाही. याच प्रकारचं दुसरं गणित राहील ते तुम्हाला मी तिकडे देतो ते तुम्हाला स्वतः आता करायचं. ओके.